शहरात गेल्या 2 दिवसापासून किमान तापमानात मोठी घट झाली आहे। त्यामुळे थंडीचा तडाखा वाढला असून पुढील 2 ते 3 दिवसात तापमानाची कमी जास्त होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या MBBS आणि BDS अभ्यासक्रम प्रवेशाच्या चौथ्या फेरीसाठी 997 विद्यार्थ्यांना कॉलेजातील जागांचे शनिवारी वाटप करण्यात आले। त्यांना सोमवार 17 नोव्हेंबरपर्यंत कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे। MBBSच्या तिसऱ्या फेरी अखेर 8048 जागा तर BDSच्या 2210 जागा भरल्या गेल्या आहेत। नवले पूल परिसरातील अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, पण रस्त्याची सुरक्षा हा विषय देशभर एकत्रितपणे उपाययोजना करून सोडविला पाहिजे। त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल, ज्यामुळे अपघातांची संख्या 0 होईल। या मार्गावरील सर्व्हिस रोडचे काम देखील तातडीने पूर्ण करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली। निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशीही सर्वच पालिकांमध्ये उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। आजाराशी झुंजत असलेले संजय राऊत आज बऱ्याच दिवसानंतर सार्वजनिक ठिकाणी आले। दादर शिवाजी पार्क येथे असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी उपस्थित राहत संजय राऊत यांनी बाळासाहेबांना नमन केले। महाराष्ट्र सरकारने बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासवरील अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती केली आहे। त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे। राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबत परिपत्रक काढून ही नियुक्ती जाहीर केली आहे। सौदी अरबमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। मक्क्याहून मदिनाला जाणाऱ्या एका बसचा भीषण अपघात झाला असून बस व डिझेल टँकरच्या धडकेत 42 भारतीय हज यात्रेकरूंचा मृत्यू झालेला आहे। भारतीय वेळेनुसार रात्री 1:30 वाजताच्या मुफरी हाट स्थानकाजवळ हा अपघात झाला। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी आणण्यात आलेल्या निवडणूक EVMवर मध्य प्रदेश निवडणूक असे नाव आढळल्याने चांगलाच गोंधळ उडाला आहे। यावर आक्षेप घेत काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित जैतापकर यांनी जिल्हाधिकारी जिंदल यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज 13वा स्मृतिदिन। या निमित्त शिवाजी पार्क येथील शक्तीस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी तब्बल 11 वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले। नागपूर येथील कळमेश्वर भागात कत्तलीसाठी गौवंश घेऊन जाणाऱ्या ट्रकचा मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाला आहे। भीषण अपघातात आग लागल्यामुळे 20 गौवंशाचा होरपळून मृत्यू झाला। अपघातानंतर फरार झालेल्या ड्रायव्हरला अमरावतीमधून अटक करण्यात आली आहे। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या मी अपर्णा आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।